धुरपटणे साध्य नव्हते. फायद्याच्या दोन गोष्टी असतात, मूर्खपणामुळे दोन्ही गोष्टी नष्ट होतात. म्हणजे एकही गोष्टी आता आपल्यासाठी ए नावाची गोष्ट आणि बी नावाची गोष्ट अशा दोन गोष्टी फायद्याच्या आहेत. पण आपल्याला काय आहे, आपल्याकडे मूर्खपणा आहे. मग ए नावाची गोष्ट पण भेटली नाही, बी नावाची पण गोष्ट भेटली नाही. ठीक आहे. तर असं मूर्खपणाची कृती असल्यामुळे आपल्याला ए आणि बी दोन्हीही हेतू साध्य नाही. लक्ष द्यायला लागलं. म्हणजे आपल्याला बरेच वेळेस काय होते की मला पहिल्यांदा एखादी गोष्ट मिळवायची होती, ती नाही मिळवली, दुसरी तरी प्रयत्न ते पण नाही मिळवली. म्हणजे याचा अर्थ काय होते, ए आणि बी दोन्हीही नष्ट होते. तोंड दाबून मुक्याचा मार्ग म्हणजे एखाद्या गोष्टीला मार्गही मोकळा न ठेवणे, विनाकारण शिक्षा करणे, त्याला वाचवायची संधी न देणे. म्हणजे काय आहे, तोंड दाबून मुक्याचा मार्ग म्हणजे काय की एखादी गोष्ट आहे समजा, बरोबर आहे की नाही, ती गोष्ट करण्यास त्याला मजबूर करायला लागला, त्याला कोणताच मार्ग मोकळा न ठेवणे, बिलकुल संधीच न देणे. कर म्हणजे कर म्हणजे कर, अशी अवस्था निर्माण करणे. थेंब थेंब तळे साचे म्हणजे क्षुल्लक वाटणारी वस्तू एकदा हळूहळू संग्रह केली आपण. उदाहरणार्थ आपल्या इथे लहान मुलं ते घडा भरतात पैशाचा, 5-5 रुपये 10-10 रुपये, काय म्हणतो आपण त्याला, हा मनी बँक म्हणतो ना, छोटेवाली पिगी बँक. काय त्याच्यात काय करतो आपण, थोडे पैसा करतो, वर्षाकाठी कळतं की 3-4 हजार रुपये गोळा झाले, आहे की नाही. शब्द 5-5 गोळा दररोज पाठ केले, वर्षाकाठी कळले की आपल्याकडे 3-4 हजार शब्द पाठवले. म्हणजे थेंबाथेंबानं तुम्ही थोडं नॉलेज घेतलं, एकदाच होत नाही. तर क्षुल्लक गोष्टी वाटणाऱ्या ज्या आहेत, थोडं करूनच तळस असतं. म्हणजे थेंबाथेंबानं तळस असत असते. तसं नॉलेज पण थोड्या गोष्टी करूनच नाही का मिळत असते. दगडापेक्षा वीट मऊ, निरुपय म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट पत्करणे. म्हणजे उदाहरणार्थ घ्या की एखाद्या वेळेस नाही का मोठ्या संकटापेक्षा लहान संकटात पत्करणे योग्य राहते. आपण कधी काय करत असतो की बाबा नाही का मोठ्या संकट नाही का एखादी मोठी गोष्ट आहे, त्याच्यापेक्षा नाही का पर्याय ऑप्शन मध्ये काय करतो, छोटीच गोष्ट. आता समजा उदाहरण घ्या, ए नावाचा शिक्षक खूपच कडक आहे आणि बी नावाचा शिक्षक त्याच्यापेक्षा थोडासा कमी. ठीक आहे, कमी. तर आपण काय म्हणतो की वर्गावर ए पेक्षा बीच बरा बाबा. ए म्हणजे लईच मारतो, बी थोडासा बरा, या दगडापेक्षा वीट मऊ. लक्षात द्यायला की नाही. तशा पद्धतीनं दिव्याखाली अंधार, मोठ्या माणसात देखील दोष असतात. दिव्याखाली अंधार म्हणजे आपल्याला असणारा जो भ्रम आहे की बाबा मोठी माणसं नेहमी सद्गुणी असतात, चांगली असतात, पण त्यांच्या आतमध्ये असलेले जी व्यूहरचना, कट, कारस्थान, दोष हे दिसत नाहीत आपल्याला. दिव्याखाली दिवा असं सगळ्यांना प्रकाश देतो, पण दिव्याच्या खाली जेव्हा बघतो तेव्हा अंधार दिसतो. मग प्रत्येक सद्गुणी उच्च विचाराचा असा भारी वाटणारा माणूस कुठं नाही कुठं माणूस वया करतो, त्याच्यात काही ना काही दोष असणार आहे. म्हणजे दिव्याखाली अंधार आपल्याला जे वाटणारा व्यक्ती आहे त्या मोठ्या माणसामध्ये सुद्धा थोडेसे दोष असणं नैसर्गिक गोष्ट आहे. आपण असं सदोष प्रत्येक व्यक्तीला नाही का दोषच नसावा, त्याच्यात त्रुट्याच नसाव्या, त्यात उणिवाच नसाव्या, तो व्यक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ संतासारखा असावा, असलं कधी आपण जे अपेक्षा बाळगतो तसं नसते. मानवी जीवनात कमतरता असणार आहे की नाही, मानव होणार पण. तर दिव्याखाली अंधार असतो प्रत्येकाच्या, थोड्या उणिवा प्रत्येकात असतो. जे व्यक्ती परफेक्ट असं काही नसतं. जगभरात सगळं जग हे इम्परफेक्ट कडून परफेक्ट कडे चाललं, म्हणजे रस्त्यावर आहे परिपूर्णतेच्या. परिपूर्ण कोणीच नाही. आपण कधी असं गिल्ट करून घेत जाऊ नका मी अपूर्ण कसा, माझ्यात हे दोष कसे, माझ्यात ही उणीव कशी, मी असा कसा करू शकतो. आयुष्य आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कमी असणार आहेत. म्हणून दिव्याखाली अंधार नेहमी राहतो, प्रत्येकाच्या राहतो. फक्त लोकांचा दिसतो, आपला दिसत नाही. खालचा अंधार आपल्या दिसत नाही, लोकांचा मात्र पटकून दिसतो. लक्षात द्यायला लागलं. त्याच्यानंतर बघा की तुम्हाला अजून बघा की बघा दुभत्या गायला लाथा, की ज्याच्यापासून आपल्याला काही लाभ होतो त्याचा त्रास माणूस सहन करते. म्हणजे त्रासाचा संबंध सहन करण्याशी ज्याच्यापासून तुमचा लाभ आहे
आपल्याला दूध देणारी गाय प्रिय वाटते, पण नुसता चारा खाणारी आणि दूध देणं झाली प्रिय वाटत नाही. म्हातारपणी मायबाप माणसाला ओझं वाटतात, कष्ट करत नाही. असल्या जगभरात घटना घडायला. मित्रपरिवार बेनिफिट जोपर्यंत द्यायला तोपर्यंत चांगलं वाटतं, जेव्हा फायदा देणं बंद होतो तेव्हा बंद होतं. म्हणजे काय, आपल्या सगळ्या माणसांना स्वार्थी वृत्ती आहे, लोभी आहोत आपण. आपला फायदा असेल तर आपल्याला काय वाटते, तो व्यक्तीचा काही त्रास सहन करतो, पण जर समजा त्याच्याकडून प्रॉफिट काही सहन होईल, म्हणजे प्रॉफिट काही भेटत झालं तर कोणती गोष्ट सहन होत नाही. होते का? पाहता तुम्ही, रिकाम तिकडे पोरग घरात बसू द्या, माय बापाच्या भरोश्यावर सतत खाऊ द्या, त्याला झटके पडते. पण ते जर समजा एखादी गोष्ट काही कमवायलं, काही मिळवायलं, मग मम्मी पप्पा त्याचे सगळेच कोणी दोन वाईट शब्द पण सहन करतात की नाही. म्हणजे काय होईल, दुभत्या गायची लात पण गोड वाटते माणसाला. ज्याच्याकडे काहीतरी आहे त्याची लात पण तुम्हाला गोड वाटते. दुरून डोंगर साजरे, कोणत्याही गोष्टी लांबून चांगल्या दिसतात, जवळ गेले की खरं रूप दिसते माणसाला, खरे स्वरूप. लांबून माणसाचं नातं लय गोड राहते, दररोजचा पाहुणा वैरी वाटते. काय म्हणायला लागलो, माणसाला जास्त निकटता, लय जवळीकता, एकदम प्रिय मित्र जेव्हा तुम्ही होता त्यावेळी सगळ्याचा शेंडाबूड करते आपल्याला, त्याचं सगळं उणिवा कळतात. आणि माणूस पा कसा आहे की दुरून डोंगर साजरी, म्हणजे नात्यात जर गोडवा पाहिजे तसं तर माणसं दूर राहिले की छान वाटतं. दूर राहिले, दुरून डोंगर साजरा दिसते. प्रत्येकाच्या खाली काही नाही काही. आपल्याला बऱ्याच वेळेस काय वाटते, हे किती छान, ते किती छान. बरेच वेळेस एखाद्याची बिल्डिंग पाहिजे की आपल्याला वाटते बापरे किती मोठी बिल्डिंग, कर्ज दिसत नाही. दुरून डोंगर साजरा राहते, आहे की नाही. आपल्याला पाहिजे की बापाच्याकडे फोर व्हीलर आहे, फोर व्हीलर दिसते पण कर्ज लोन फेडायला नाही दिसत, आहे की नाही. बरेच वेळेस आपल्याला एखादा व्यक्ती दिसायला किती स्मार्ट आहे वाटते, दुरून लय डोंगर साजरा दिसते. आणि वरची लेअर क्रीमची ती फेदर लावलेलं काढून फेकलं की मग कार्यक्रम अवघड. म्हणजे काय म्हणायला लागलो, डोंगर कसा दुरूनच साजरा दिसते, जवळ गेल्यावर कार्यक्रम उघडा होते. वाडेबाई कळलं का? त्याच्यानंतर दुष्काळात 13वा महिना, संकट आहे त्यात आणखीन भर पडली. समजा तुमच्यावर ऑलरेडी कर्ज, कोणी आलं उसने मागायला, द्या पैसे, हेच कर्जाच्या बॉम्ब नाही का बेजार आहे बिचार. दुष्काळात 13वा महिना, महिने वर्ष राहते 12च महिन्याचं, पहिलेच 12 महिने त्यात अजून एक वाढवायला 13, म्हणजे दुष्काळात 13वा महिना. की तुमची ऑलरेडी अडचण आहे, तुमच्या खिशात 10 पैसे नाही, पुढचा माणूस म्हणते आहो 2-3 लाख रुपये आहे, याला एक तर संध्याकाळी चहा पिण्याची मागे आहे की नाही. म्हणजे संकटात अजून एक संकट वाढायला लागलं, 3 लाख देता का, याच्यावर 10 लाख कर्ज. दुष्काळात कोणता महिना? 13वा महिना. त्याच्यानंतर दृष्टीआड सृष्टी, आपल्या मागे जे चालते त्याच्याकडे दुर्लक्ष करा. माणसाने पाठीमागे काय चालते त्याचा विचार करू. दृष्टीआड, आपल्या दृष्टीच्या आड, म्हणजे आपल्या पाठीमागे जे काही बोलत असतील, जे विचार करत असतील चालू द्यायचं. आपण गंभीर बनायचं नाही, गंभीर बनायचं नाही. आपल्या दृष्टीच्या आड घडायचं टेन्शन घ्यायचं. समोर बोलायची हिंमत नाही ना, बस. समोर बोलायची हिंमत नाही ना, कोणी कोणाला म्हणते पाठीमागं आव ते लयच खराब आहे, ते तसं आहे तसं आहे. दृष्टीच्या आड तुमच्या म्हणायला लागलं, तुमच्या दृष्टी समोर म्हणायची हिंमत आहे का? नाही. म्हणून दृष्टी आड सृष्टी, आपल्या मागे जे चालते ते दुर्लक्ष करावे. हे दे माय धरणी आहे, म्हणजे पुरेपुरेशी किंवा होणे किंवा तोंड लपवण्यापुरती तरी जागा शोधणे. दे माय धरणी म्हणजे या धरती मातेच्या ठाई मला जागा आहे. ओके, त्याला काय म्हणत असतात की आपल्याला लपण्यापुरती तरी जागा दे. देखल्या देवा दंडवत, म्हणजे एखादा व्यक्ती सहजगत्या भेटला की म्हणून त्याला नमस्कार करणे. मुळात प्रेम नाही, सहजगत्या सहजगत्या सहजगत्या, म्हणजे योगानं आलं भेटलं मग आपण नमस्कार करायला. खरं प्रेम उतू येईल. उग दिसलं की तोंडासमोर आलं नमस्कार. योगानं सहजगत्या म्हणजे काय, सहजपणे आलं. देखल्या देवा दंडवत, चाललो आपण रस्त्यानं आणि मंदिर दिसलं, प्रेम नाही, आतून श्रद्धा नाही, उगच दिसलं म्हणून. असे काय काय लोक रस्त्याने जातात, काय होय नाही चाललं होतं ते देवाच्या पाया पडायला. अरे श्रद्धा इथून पाहिजे ना भाऊ. याला म्हणतात देखल्या देवा दंड. दिसला म्हणून योगानं रस्त्यात देवाला, म्हणून आमचा दंडवत नमस्कार. लक्षात, देखल्या देवा दंडवत.
देश तसा वेश, परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन. माणसानं देश तसा वेश असला पाहिजे. म्हणजे कसं माहितीये का, योगायोगाने तुम्ही छान इंग्रजी बोलता, गेली मम्मी बस, हाय मम्मा टुडे आय वॉन्ट टा 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 काहीतरी पाहिजे इंग्लिश मध्ये. बेलने घेते आणि गप्पा ते गोळ्या संपले का हा? है की नाही. बोलाव देश, तिला जी भाषा बिचारीला कळते तेच व्यक्त करावं. जसा देश आहे, जी मातृभूमी आहे, जे ग्रामीण भागात आहे, तसे कपडे घालणं, तशी बोली भाषा बोलणं, त्या लोकांसारखं वागणं. तुम्ही उभे केस केले, त्याला तांबडं लावलं, मग इथं टॅटो काढला, कपडे कसे असे लगे लगे ते काही ते बस वेगळंच. ते कार्यक्रम केल्यावर खरं सांगा गावातले लोक म्हणतात हे कुठून विचित्र प्राणी आला परग्रहावर, है की नाही. त्याला ग्रहावरचा वाटतच नाही, आपल्या ग्रहावरचा नाही, परग्रहावरचा प्राणी. जसा आपला देश आहे, जसं आपण जगतो, आपली जी संस्कृती आहे, तसं घातलं की त्या लोकांना आपलेपणा वाटते. नाही तर उद्या नाही का तुमच्या ग्रामीण भागातला नाही का असं एखादा नाही का माणूस तुम्ही तिथं नाही का फार विचित्र पोशाखन वागणं बोलणं केलं की ते लोक म्हणतात ते बिलकुल असं नाही का वेगळंच एलियन आल्यासारखं करते. त्याच्यामुळं देश जसा आहे ना तसा वेश. माणसाला पण तुम्ही पण भविष्यात किती दिल्लीला शिका, कोणी अमेरिकेला शिका, कुठे शिकायला गेल्या, आपण जेव्हा आपल्या ग्रामीण भागात येतो ठीक आहे, तुम्ही तिचं म्हणजे आपल्याला विरोध नाही करायचा कपड्याच्या बाबतीत किंवा कोणत्याही बाबतीत, पण आपली माणसं जेव्हा आपल्याला स्वीकारतात तेव्हा ते आपल्याला त्यांना कोणती गोष्ट गोड वाटते की आपण त्यांच्या स्वरूपात असतो, मग त्यांना आपलेच वाटतं. बरोबर आहे. नाहीतर मग ते काय होत असते, वेगळे पण जाणवते. देव देते आणि कर्म नेते. सुदैवाने झालेली लाभ नियती प्रतिकूल असल्यामुळे आपल्याला उपभोगता येत नाही. देव देते आणि कर्म नेते. कधी कधी नाही का माणसाला काय होते, सुदैवाने आपल्याला बरेच लाभ होतात, पण नियती कधी कधी तुमच्या जवळ ती गोष्ट टिकू देत नाही. त्याला म्हणतात देव देते आणि कर्म नेते. देव देते आणि कर्म उपभोग घेऊ देत नाही नियती. म्हणजे नियती मोठा खेळ खेळून ठेवते. त्याच्यानंतर न कर्त्याचा वार शनिवार. ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते, कोणत्या सबब सांगते का कामच करायचं, न कर्त्याचा अबे आज हे काम करू नसते सर, आज अभ्यास करायचा, अहो शनिवार आहे ना, आज नाही जमत ना, काय राव तुम्ही काही मी म्हणाले आज शनिवारचा अभ्यास करू नये. मग नाही ते बाबा आज आपण बाळा एक्सरसाइज करूया, नवीन करू. आज तर गुरुवार आहे सर, मी फुटबॉल हात पण नाही लावत गुरुवारी. पहिलेपासून नाही लावत. बरं चल ओके, खो खो खेळू आपण. काय सर आज बुधवार आहे की हो, तुम्हाला माहित नाही का बुधवारचं काय. म्हणजे फक्त सबब सांगते, कारण नुसते कारण सांगायला लागलो. मला तो काही करायचं नाही. न कर्त्याचा वार कोणता, शनिवार. त्याला करायचंच नाही, कोणत्याच काय करायचं नाही. मग सांगायचं शनिवार आहे, शुक्रवार आहे, बुधवार आहे, मग बुधवार काय किन पाय किन सुरू करायचं नसल्यावर माणसं नुसते सबब सांगतात. सबब म्हणजे काय, कारण. त्याच्यानंतर नक्तीच्या लग्नाला 1700 विघ्न. दोषयुक्त काम, पहिलीच नक्ती आणि त्याच्यात अनेक अडचणी येणार, असं ना. आणि त्यात तिला पाहायला पहिलीच नक्ती. बरं नक्ती तर नक्ती, त्यात नाही का तिच्यात लग्नाच्या टाइमला नाही का वरून वारं सुटलं, वरून धुंदाळ आलं, वरून नाही का तिथं नाही का जेवायच्या वेळेसच नाही का त्याच्यात काहीतरी पडलं, वरून पाहुणे नाही का तुम्हाला सांगतो नाही का जरासे इचकवाले, म्हणजे पहिलेच 50 वर्ष तिचं जुळणं आणि त्यात कार्यक्रम काय झाला कसं तरी चुकून जुळलं तर वरून विघ्न. त्याला म्हणतात नक्कीचं लग्न आणि 1700 विघ्न. म्हणजे प्रॉब्लेम पहिलाच तिचा होईना झालं काय आणि त्यात जुळलं तर अजून काय झालं, विघ्न. त्याला म्हणतात नक्कीचे लग्न आणि 1700 विघ्न. नवी वीट नवे राज्य. सगळीच परिस्थिती नवीन असते. नवीन वीट नवी राज्य म्हणजे सगळी परिस्थितीच नवीन. आपल्या इथे पहा ना. त्यानंतर नव्याचे 9 दिवस. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकू शकते, कालांतराने तिचे महत्व नाही. जगभरात पहा, नवीन मैत्रीण झाली की अग बस नग, इकडं बस नग, तिकडं बस नग चालू. नवीन मैत्री होते. तुम्ही 6व्या वर्गात आल्यात नवीन, अगं बस इथं, म्हणजे त्यावेळेस प्रेम लय होतो येते. म्हणजे काय होते, नव्याचे 9 दिवस नवीनपणा असल्यामुळं काही काळ आपुलकी स्नेह. पहा ना तुम्ही, घरात नवीन पाहुणा आला 4 दिवस लई छान वाटते. मैत्री कोणाशी झाली 4 दिवस छान वाटते. जेव्हा सगळं आपल्याला शेंडाबोड करते पुढच्याच, तेव्हा आपणही पण डोम्या नागासारखा कार्यक्रम होते. पुढच्याच आहे, कारण सगळ्याला सगळी परिस्थिती कळते. नवीनपणा काही दिवस, कालांतराने त्याचं महत्व कमी होते, कळायला लागलं. त्यानंतर नाक दाबले की कधी कधी काही लोक खरं बोलत नाही.
मग त्याला एखाद्या चुकीत पकडायचं. त्याला म्हणलं असं, बाळा तू चोरी केली का? नाही. बाळा तू असं केलं? हा बिलकुल नाही सर. मग एखाद्या दिवशी काय करायचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातच पकडायचं. मग बरोबर खरं बोलते, हो सर मी फक्त 10च रुपये चोरले. म्हणजे काय की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. तुम्हाला खरं सत्य उघड करायचं असेल तर कधी कधी दुसऱ्या माणसाला संकटात टाकावं लागतं. आणि पक्का हे मन लक्षात ठेवायचं, जगातला सामर्थ्यवान हे म्हणजे सगळ्यात बलाढ्य माणूस सुद्धा अडचणीत मात्र बरोबर जाग्यावर. त्याच्यामुळे लक्षात काय आहे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. एखाद्या वेळेस एखादा माणूस खरंच बोलत झाला, अय नाक दाबू नको, कार्यक्रम माझा येईल, आमच्या नावावर येईल कार्यक्रम. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, नाकापेक्षा मोती जड, मालकापेक्षा नौकरच निजास अधिक करते. काही काही जागी मालकाचे कपडे साधे, नौकर बाबा 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 त्याचे टायन फोडतात ते कोण असं, मालक साधच कपड्यात, कोण मालक कोण नौकर वाटत ओळखूच येत नाही. म्हणजे नाकापेक्षा मोती जड, नाक एवढं मोती एवढा, तुटून यायची मालक एवढूसाच साधा सिंपल राहायला लागला. आणि हे पहा हिरो सारखी स्टाईल, कपडे, टायन, कोटन, काबा बाबा ते विचारच करू नये. म्हणजे याला म्हणतात नाकापेक्षा मोती जड. जड. त्याच्यानंतर शक्तीपेक्षा अवजड कामगिरी स्वीकारणे त्यालाच म्हणतात. त्यानंतर नाचता येणार नांगर वाकडे. आपल्याकडे एखादं काम करता येत नसेल, आपला कमीपणा झाकण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष लागतात. म्हणजे मी आज कमतरता आहे, मला डान्स करता येणार, आणि मला जर कोणी विचारलं सर तुमचा डान्स हो, नाही रे बाप्पा अंगण वाकडं दिसायला लागलं, मी तुला काय सांगू, माझ्यासारखा डान्स कोणीच करत नाही. लक्षात यायला लागलं. म्हणजे दोष स्वतःमध्ये नाही स्वीकारायचा, अंगणामध्ये. दोष कोणाचा आहे? कोणाचा दोष? अंगणामध्ये. म्हणून म्हणतात की नाचता तर येईन, आपल्यातला दोष मी स्वीकारण झालो. दोष द्यायला कोणाला? अंगणाला. अंगण वाकडे. आपण बरेच वेळेस आपण पाहणं घराकडे, काय तुला गणित काय येत नाही, काय मास्तर शिकवत नाही, बरोबर तिला काही येतच नाही, सरलाच काही इंग्लिश का बोलत नाहीस तू, काय दोनदा तीनदा सर म्हणले होते ते टेन्शन दोनदा तीनदा घेत नाही सर ना, तेवढे काही व्यवस्थित शिकवत आहे. आपला दोष सांगायचाच नाही, मी वाचलं नाही, पाठ केलं नाही, नाचता येणार अंगण वाकडे. म्हणजे आपण दोष काय परिस्थितीला द्यायला, नाचता येणार अंगण वाकडे. नाव मोठं लक्षण खोटं, बाह्य देखावा आकर्षक आहे पण कृती नावानं मात्र शून्य. काही काही लोक बाह्य देखावा, बाबा बाबा मी असे लोक काय काय पाहिले, असं दाखवतात की आम्ही किती श्रीमंत आहोत, काय भव्य दाखवतो, किती लोन आहे, किती कर्ज आहे, घराची परिस्थिती कशी आहे हे काय दाखवत नाही. म्हणजे काय म्हणायचं, नाव मोठं लक्षण खोटं. इकडे सांगणार समाजसेवा केली पाहिजे आणि घरात नाही पप्पाला पैसे मारायचे. नाव मोठं साहेब, काय साहेब, आणि घरात मांदी, इकडे काय साहेब, घरात नाव मोठं लक्षण खोटं. बाह्य देखावा आकर्षक कृतीच्या नावाने सुद्धा. त्याच्यानंतर नाव सुनबाई, हाती कतला बाळा, नाव मोठे पण कर्तव्य काहीच. सोनूबाई, सोनूबाई सोनं मूल्यवान गोष्ट, नाव सोनूबाई. आणि कत्तल म्हणजे सोन्यापेक्षा हलकी गोष्ट आहे, हातात कतलेचा बाळा. नाव मोठं असलं म्हणजे माणूस मोठं राहत नाही. काही काही जणांचं नाव सम्राट, काही जणांचं नाव सॉक्रेटिस, काही जणांचं नाव धर्मराज. नाव असले धर्मराज आणि हे दोनच अधर्म काम करायला, बरोबर. काही जणांचं नाव शौर्य, इकडं पहा उंदीर जरी वरून नका उडी मारली तरी पळायला लागलं, नाव शौर्य. म्हणजे काय लागलं, नाव सोनबाई, हाती कतल्याचा वाळा. नुसता मोठेपणा, कर्तव्याच्या बाबतीत तसं काही नाही, कमी करते. लक्षात यायला लागलं. त्यानंतर नावडतीची मिठी आणि एखादा माणूस आवडत नसेल ना बाबा, त्यानं काही बी करू, जीव पण देऊ नाही म्हणजे नाही, डोक्यात फिक्स बसलेलं. समजा तुम्ही तुमच्या बहिणीशी वाद झाला, तिला तुमच्या बद्दल रागत असेल ना, तुम्ही तिला मग काजू खाऊ घाला, बदाम खाऊ घाला, तिला तुमचा ड्रेस द्या, काही द्या, ती म्हणते ही लईच खराब आहे, ही लईच खराब. डोक्यात तिच्या फिट बसलं. म्हणजे काय व्हायला लागलं, ते नावडतीचं मीठ आळणी. जे आवडत नाही ना त्यानं मग काही जरी केलं, छान पण झालं, पण म्हणायचं तोंडानं तू खराब. नावडतीचं मीठ आळणी म्हणजे एखादी दोन बायका एका माणसाला, एक आवडती आणि दुसरी नावडती. आवडती नावडती. जे नावडती आहे ना, हिनं खराब जरी वरण केलं
म्हणजे चांगलं जरी केलं तरी काय आपण तुला काय नाही. आणि ही आवडते, हिनं समजा तर खराबही केलं, बाबा बाबा तुझं वरण काय भारी आहे राव. नावडतीचं मीठ पण आळणी. मीठ कुठं आळणी राहते का, म्हणजे तिखटपणा आहे मिठाच्या अंगात. जे आवडत नाही त्या माणसाने मीठ दिलं तर त्याच्या हातचं मीठ खरटच लागायला पाहिजे ना, पण नाही. ते पण कसं आहे, आळणी. कसं आहे, आळणी. नावडतीचं मीठ आळणी. त्याच्यानंतर पदरी पडली आणि पवित्र झाली. कोणती गोष्ट एकदा स्वीकारते तिला नाव ठेवू नये. हा, समाधानाला मानावे. पदरी पडलं आणि काय झालं, पवित्र झालं. आपल्या नशिबात जे आलं आलं ना, समाधानाने स्वीकारायचं. बदल करता येते तेवढा. पदरी पडलं पवित्र झालं म्हटल्याच्या नंतर जी परिस्थिती आली ती स्वीकारणे आणि त्याच्यासोबत जगणे. त्याच्यानंतर पळसाला पाण्यात दिलं, सर्वत्र सारखीच परिस्थिती. काही काही लोकांना वाटते ह्या शाळेत गावातल्या लय खराब शिक्षण, त्या शाळेत लय चांगलं, त्या शाळेत गेले की त्यातून तिथं, अशा गोष्टी थोड्याफार प्रमाणात असतात. पण सर्वत्र नाही का घेणारावर डिपेंड करते. म्हणजे बरेच वेळेस आपल्याला वाटते सर ती तेवढी हुशार आहे कारण ती त्या शाळेत होती, असं काही नसतं. परिस्थिती सर्वत्र शिकवणारे सारखे शिकवतात, बरोबर आहे की नाही. स्वीकारणारा कसा आहे त्याच्यावर डिपेंड करते. पळसाला पाण्यात तीनच असतात. आता घरात काही काही लोकांना वाटतात सर आमच्या घरची अशी अशी परिस्थिती, माझे बाबा असेच आहेत, माझी मम्मी अशीच आहे. अरे सगळ्याचे मम्मी पप्पा तसे आहेत, त्यांच्यातच दोष नाही, सगळ्यांच्या घरी आहे. तुमचे मास्तर लोक आहेत, त्यांचे आजोबा आहेत, त्यांचे तुमचे साहेब लोक आहेत, सगळ्यांचे फॅमिली पूर्ण आहे. म्हणजे पळसाला पाण्यात तीनच असतात, आपण वेगळं करून घ्यायचं नाही. त्यानंतर पाची बोटं सारखी नसतात. माणसाचा सगळ्यांचा स्वभाव सारखा नसते, कर्तृत्व सारखं नसते, लक्षात ठेवायचं. ते पाचला पाच बोटं सारखे दिसायले का, काही उंचीने जास्त, कोणते जाड आहे की नाही. त्याच्यामुळं सगळे एका कुटुंबातले माणसं किंवा सगळे माणसं आपल्यासारखेच असावे हा अट्टाहास नको, दुराग्रह नको, हट्टीपणा नको की बाबा सगळे सारखे असले पाहिजे. पाचही बोटं सारखी नसतात. पाचामुखी परमेश्वर म्हणजे बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे म्हणाले. पाचामुखी परमेश्वर, 5 जण म्हणायला लागले मी एकटा, 5 जण म्हणायला लागले परमेश्वर आहे, तर मग काय करायचं, ते खरं मानायचं. पाचामुखी सगळे लोक म्हणायले ना, मग खरं मानायचं. ठीक आहे. दुसरं, पायाचे वाहन पायात बरी. नालायक माणसाच्या वाजीपेक्षा जास्त सन्मान करू नये, नाहीतर ते डोक्यावर करतात. नालायक माणसं असतात, पायाची चप्पल पायात ठेवायची असं जे म्हणतात, याचा अर्थ आपण एखाद्या माणसाला नीच नाही समजायला. अर्थ काय निघतो की मानसिकरित्या जो माणूसच बदमाश आहे त्या माणसाला तुम्ही जर डोक्यावर चढवलं, तुलाही चांगला, तुझ्यासारखा देव माणूसच पृथ्वीवर नाही पाहिला, ते माणूस अजून वाईट कृत्य करते, तुम्ही खतपाणी घातल्यासारखं होते. म्हणून पायातली चप्पल काय, पायातलं वाहन, वाहनातली चप्पल पायातच बरी राहते, त्याला डोक्यावर ठेवू. लक्षात घ्यावं लागलं की एखाद्या माणसाच्या लायकीनुसारच त्याला वागणूक केली पाहिजे. पालथ्या घागरीवर पाणी, केलेले उद्देश निष्फळ ठरले. म्हणजे काही काही वेळेस काय होतं माहिती आहे का, गाभर बुडफाटी दिली, तोंड नाही बरं का, तोंड खाली आणि बुडवर आहे, तोंड खाली आणि बुडवर, आणि त्याच्यावर पाणी टाकायला लागते. पाणी जाईल का त्या घागरी, याचा अर्थ काही काही लोकांचे इथं बसलेले काही लेकरं राहतात, तेच बंद करून ठेवले, डोकं उघडत नाही, उलटे काय करायला लागलं ते, म्हणजे पालथ्या घागरीवर पाणी. किती उपदेश सांगितले, अभ्यास करा, हे करा, अमुक करा, टमुक करा, नुसतं ऐकायचं, आतमध्ये काय घ्यायचं, कारण आमची घागर उलफाटी झाली. कळायला लागलं की नाही. ओके. त्यानंतर बघा